अशी माहिती समोर येते। अतिशय महत्त्वाची अशी हे ठिकाण आहे। दादरमधल्या याच संपूर्ण परिसरामध्ये अगदी काही अर्ध्या किलोमीटरच्या किंवा 1 किलोमीटरच्या आतच ही सगळी महत्त्वाची स्थानकं आहेत। त्यामुळे या ठिकाणी पोहोचल्यानंतर म्हणजे दादरमध्ये आल्यानंतर मोदी आधी चैत्यभूमीवर जातील, तिथे अभिवादन करतील, त्यानंतर ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्येही जाणार आहेत आणि तिथेच असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती सुद्धा ते अभिवादन करणार आहेत। दादरमधल्या सभेच्या आधी आपण बघतोय जे या तयारी ही करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, तब्बल 1 तासाचाच केवळ अवधी ठेवलेला आहे मोदी यांनी मुंबईमधला आणि त्यामध्ये हे सगळं जे आहे ते करणार आहेत असं कळतंय आणि सभा सुद्धा अटेंड करणार आहेत। प्रज्ञा, आपण जर बघितलं तर आज सकाळची सगळ्यात महत्वाची घडामोड यामध्ये ही आहे की या ठिकाणचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयाला विनंती केली होती की ज्यावेळी पंतप्रधान मुंबईमध्ये येतील आणि सभा घेतील त्यावेळी शिवाजी पार्कवर येण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक चैत्यभूमी येथील यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट द्यावी अशी विनंती लेखी पत्राद्वारे केली होती। आज सकाळच्या सुमारासच राहुल शेवाळे यांनी जी माहिती दिली यानुसार त्यांना त्याबाबतचं कन्फर्मेशन आलेलं आहे आणि नरेंद्र मोदी हे सभेला जाण्यापूर्वी या 3ही स्मारक आणि स्मृतीस्थळावर जातील। आणि सगळ्यात महत्वाचं विशेष बाब ही निवडणुकीच्या अनुषंगाने ही असणार आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाणं, स्मृतीस्थळावर जाणं आणि त्यांना अभिवादन करणं, या सगळ्यातनं एक वेगळा मेसेज, वेगळा संदेश मुंबईकरांना देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांचा असू शकतो। आणि नेमकं हे सगळं एका तासात कसं घडून येतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण प्रमुख वक्त्यांची, प्रमुख नेत्यांची भाषणं ही मोदींच्या उपस्थितीत होतात। राज ठाकरेंचं भाषण मोदींच्या उपस्थितीत होतं की राज ठाकरेंना देखील आपलं भाषण मोदींच्या अनुपस्थितीत उरकावं लागतं हे बघणं महत्वाचं असणार आहे आजच्या सभेमध्ये। नक्कीच अक्षय, मात्र 1 तासाचा हा कार्यक्रम पूर्ण आखण्यात आलेला आहे आणि तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।